हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 अरिथमेटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.2 मधील 4th क्वेश्चन पर्यंत सॉल्व्ह केलेलं होतं. वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट एक्झाम्पल. 5th एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. पेज नंबर 66 ओपन करा. 5th एक्झाम्पल वाचा. फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. 4th एक्झाम्पल मध्ये 19th टर्म आपल्याला काढायला सांगितलं होतं. या ठिकाणी फाइंड द 27th टर्म ऑफ फॉलोइंग एपी. आता एपी काय दिलेलं आहे बघा. गिवन एपी that is terms are 9, 4, -1, then -6, -11. Here first term a ची व्हॅल्यू काय बघा. a means first term is 9. Common difference d is equal to t2 minus t1, that is 4 minus 9. Second term 4 है, first term 9, 4 minus 9 we get -5. Common difference is -5. If we know the value of first term or a and d, then use the nth term of ap to find out the nth term of ap. आता जो फॉर्म्युला आपल्याला काल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होता, tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी, तो फॉर्म्युला इथं आपल्याला यूज करायचा आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ते लिहून ठेवूया. आपण काय फाइंड आउट करायला सांगितलंय. 27th टर्म. 27th टर्म T27 is equal to question mark. So therefore, nth term of AP, काय फॉर्म्युला. Tn is equal to a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायला पाहिजे आणि तुम्ही ते यूज करायला पाहिजे. आता व्हॅल्यू पुटअप करूया. आपल्याला कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची. T27. T27 is equal to a ची व्हॅल्यू आहे 9. 9 प्लस इथे बघा n ची व्हॅल्यू आहे 27. राईट हिअर 27 minus 1 into d -3. Sorry, -5. d is not -3, -5. So therefore T27 is equal to 9 plus 27 minus 1, 26 into -3 is equal to 9. Positive multiplied by negative. Positive and negative चं multiplication negative येणार. And 26 3 जा 3 6 18 carries 1, 3 2 जा 6 plus 1 7. 26 3 जा 78. 9 मधून 78 सबट्रॅक्ट करायचंय. 9 मधून 78 आपण मायनस केलं, आपल्याला किती मिळेल. We get 69 and symbol of that -69. T27 is equal to -69. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचंय. नेक्स्ट एक्झाम्पल 7th 8th 9th and 10th. हे थोडेसे एक्झाम्पल मोठे आहेत. 7th एक्झाम्पल बघा. The 11th term and 21st term of an AP are 16 and 29 respectively. Then find the 41th term of that AP. एक AP आहे आणि त्या APचं 11th टर्म 11व्या नंबरला येणारं जे टर्म आहे ते टर्म दिलेलं आहे 16 and 21 नंबरला 21th टर्म ते दिलेलं आहे 29 आणि आपल्याला 41th टर्म फाइंड आउट करायचं आहे. nth टर्म ऑफ एन एपी. आता इथं क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. 11th टर्म
21st टर्म, देन 41th टर्म. हे वर्ड वाचल्याबरोबर आपल्या डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे की या एक्झाम्पल मध्ये आपल्याला nth टर्म ऑफ एपी यूज करायचं, म्हणजे टीएम चा फॉर्म्युला यूज करायचं हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मग आता nth टर्म ऑफ एपी माहित आहे काय बघा. 6th एक्झाम्पल, सॉरी 7th एक्झाम्पल वाचलं आपण, अगोदर 6th एक्झाम्पल बघूया, 7th नंतर सॉल्व्ह करूया. 6th एक्झाम्पल आहे, फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. आता 3 डिजिट नंबर तुमच्या लक्षात येतात. 25 इज 2 डिजिट नंबर. मग 3 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे? करेक्ट, 100. अँड ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आहे? 1000. नाही, 1000 मध्ये 4 डिजिट आहेत, 1000, 4 डिजिट आहेत. आपल्याला 3 डिजिट पाहिजेत, म्हणजे 999. म्हणजे स्मॉलेस्ट टर्म आहे 100. 100 नंतर 101, 102 या पद्धतीने आपल्याला 3 डिजिट नंबर मिळतील. आणि लास्ट नंबर कोण मिळेल? 999. आता या सर्व नंबर मध्ये हे सगळे नंबर नाही घ्यायचे आहेत आपल्याला. त्यांनी काय सांगितलंय, याच्यामध्ये 4 ने डिवाइड होणारे नंबर, फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 5 ने डिव्हिजिबल होणारे नंबर. आता 100 ला 5 ने डिवाइड करता येईल, बट 101 ला 101, 101 ला 5 ने डिवाइड करता येत नाही, 102 ला पण करता येत नाही. मग पुढे गेल्यानंतर कोण आपल्याला भेटेल? 105. बघा 105 याला नेक्स्ट काय मिळेल? 110. लक्षात येते का बघा. म्हणजे 3 डिजिट नंबर आणि डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे. मग आपण पहिल्यांदा काय लिहूया बघा, 3 डिजिट नंबर which are 3 digit natural numbers. 3 digit natural numbers which are divisible by 5 as below. आता कोणते कोणते नंबर 5 ने डिव्हिजिबल होतील? फर्स्ट नंबर 100, 100 नंतर 105, नंतर 110, 115. अशा पद्धतीनं आपल्याला नंबर्स मिळतील. बट लास्ट नंबर कोणता असेल? 999 असणार नाही, बिकॉज 999 ला 5 ने डिवाइड करता येणार नाही, कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही. मग डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे असेल तर याच्या बिफोर नंबर येणार कोणता असेल? हे नंबर असणार आहे 990. म्हणजे फर्स्ट नंबर 100 अँड लास्ट नंबर 995. These 3 digit natural numbers are divisible by 5. हे सगळे नंबर्स 5 ने डिवाइड करता येतात, डिव्हिजिबल बाय 5 आहेत. मग आता हे किती आहेत? तर मी सांगतो लगेच. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आहेत. अरे बाळांनो, तसं नाही. या ठिकाणी मध्ये डॅश डॅश आहे, याचा अर्थ काय? या ठिकाणी आणखीन काही भरपूर नंबर आहेत. मग हे टोटल नंबर्स किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हे लास्ट टर्म म्हणजे nth टर्म इथं आहे Tn, हे Tn आहे. आता पहिल्यांदा हे जे सिक्वेन्स आहे हे सिक्वेन्स एपी आहे किंवा नाही हे आपल्याला घ्यावं लागेल, कारण क्वेश्चन मध्ये एपी हे वर्ड नाहीये. म्हणून आपण इथं पहिल्यांदा काय करणार आहे की हे सिक्वेन्स एपी आहे हे अगोदर प्रूव्ह करणार आहे. हिअर बघा, T1 is equal to 100, T2 is equal to 105, T3 is equal to 110 and T4 is equal to 115. So therefore common difference
पहिल्यांदा कॉमन डिफरन्स फाइंड आउट करूया. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 मीन्स 105 मायनस 100 इज इक्वल टू 5. बघा पहिला कॉमन डिफरन्स आपण कुणाचा घेतलेला आहे, T2 मायनस T1. नेक्स्ट D इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 आहे 110 मायनस 105 वी गेट 5. आणखीन एक आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट करूया. D इज इक्वल टू T4 मायनस T3. T4 मायनस T3. T4 ची व्हॅल्यू आहे 115 आणि T3 ची व्हॅल्यू किती आहे बघा 110. यांचं पण सबट्रॅक्शन मिळेल 5. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे कॉमन डिफरन्स मिळालेला आहे ते 5 आहे. मग कॉमन डिफरन्स हे कॉन्स्टंट आहे. सो देअरफॉर कॉमन डिफरन्स D is equal to 5 is a constant. So therefore 100 तुम्हाला दिलेला सिक्वेन्स कोणता आहे 100, 105, 110, 115 so on and last term 995 is an AP. म्हणजे अगोदर आपण प्रूव्ह केलं. पहिल्यांदा आपण काय केलं 3 डिजिट नंबर 5 ने डिव्हिजिबल असणारे 3 डिजिट नॅचरल नंबर कोणते कोणते आहेत ते आपण लिहिलं. देन हे जे सिक्वेन्स मिळालेलं आहे हे सिक्वेन्स एपी आहे हे आपण प्रूव्ह केलं. मग आता नेक्स्ट सो देअरफॉर फर्स्ट टर्म ऑफ एन एपी, फर्स्ट टर्म इज कॉल्ड एज ए इज इक्वल टू 100. ची व्हॅल्यू मिळाली 100. देन कॉमन डिफरन्स आपण काढलेला आहे डी ची व्हॅल्यू किती आहे बघा 5. आणि हे लास्ट टर्म एपीचं म्हणजे कोण असणार आहे टीएन. टीएन इज इक्वल टू 995. आणि हे सगळे नंबर्स किती जण आहेत, किती नंबर्स आहेत, दॅट इज एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे एन इज इक्वल टू या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एन फाइंड आउट करायचं आहे. एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे किती जण आहेत, किती नंबर्स आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे लास्ट नंबर किती आहे nth टर्म 995. म्हणजे हे किती जण आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो देअरफॉर nth टर्म ऑफ एन एपी फॉर्म्युला काय बघा Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. चला व्हॅल्यू ठेवूया. सो देअरफॉर Tn म्हणजे कोण आहे बघा आता Tn म्हणजे nth टर्म आहे 995 is equal to first term 100 plus n as it is, कारण n फाइंड आउट करायचं आपल्याला. n ची व्हॅल्यू आहे तसं ठेवायचं इंटू डी. डी ची व्हॅल्यू आहे 5. आता सिम्प्लिफाय करूया. 100 प्लस आहेत मग 100 आपण लेफ्ट साइडला ट्रान्सफर केलं तर वी गेट 995 minus 100 is equal to 5 into n. 5 into -1 -5. आता हे सबट्रॅक्शन करा किती येईल 995 minus 100 किती येईल 895 is equal to 5n minus 5. -5 पुन्हा लेफ्ट साइडला घेऊया. 895 plus 5 is equal to 5n. या दोघांचं ऍडिशन केल्यानंतर मिळेल आपल्याला 900 is equal to 5n. 5 आणि n मध्ये कोणतं ऑपरेशन आहे
मल्टिप्लिकेशन 900 अपॉन 5 इज इक्वल टू n. 5 में डिवाइड करा, 5 1 जा 5, 5 1 जा 5, 4 रिमेन्स. इथं 4 शिल्लक राहतात. 5 8 जा 40 and 0. So therefore n is equal to 180. म्हणजे टोटल टर्म्स किती आहेत, नंबर्स किती आहेत, तर 180 नंबर्स आहेत. 3 डिजिट नॅचरल नंबर which are divisible by 5 are how many? They are 180. So therefore लास्टला आपण वर्ड लिहूया. हाऊच्या जागी काय लावावं लागेल? हाऊच्या जागी 180. So therefore 180 numbers, 180 3-digit numbers which are divisible by 5. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सोपं आहे. क्वेश्चनचं मिनिंग तुम्हाला कळलं असेल. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल 5. तर क्वेश्चनचं मिनिंग नीट अंडरस्टँड करून घ्या, कारण क्वेश्चनचं मिनिंग जर कळलं तरच आपण या सगळ्या गोष्टी लिहू शकणार आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. 7th एक्झाम्पल. तो नंतर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट घ्या आणि हा पार्ट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. सेवंथ एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. मग वाचलेलं होतं आपण 11th टर्म अँड 21st टर्म. आता हे टर्म सांगितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर फॉर्म्युला यायला पाहिजे. इफ फर्स्ट टर्म ऑफ एन AP D common difference, then nth term of an AP. आता फॉर्म्युला काय nth टर्मचा बघा. Pn is equal to A plus n minus 1 into D. हा फॉर्म्युला आहे nth टर्म ऑफ AP. आता फर्स्ट म्हटलेला आहे 11th टर्म. सो देअरफॉर 11th टर्म त्यासाठी आपण काय यूज करणार? T11. आता यांच्या जागी काय लिहिलं? 11. मग आपण व्हॅल्यू पुटअप करूया. A प्लस 11 मायनस 1 इंटू D. सो देअरफॉर आता T11 11th टर्म काय दिलेलं आहे? तर 11th टर्म दिलेला आहे त्यांनी 16. म्हणजे या T11 च्या जागी काय लिहिणार आपण? 16 इज इक्वल टू A प्लस 11 मायनस 1 10D. सो देअरफॉर A प्लस 10D इज इक्वल टू 16. क्वेश्चन मधलं जे फर्स्ट सेंटेन्स आहे त्या फर्स्ट सेंटेन्स वरनं आपण इथपर्यंत लिहिलं. काय फर्स्ट सेंटेन्स? 11th टर्म ऑफ एन AP इज 16. पहिल्यांदा nth टर्मचा फॉर्म्युला लिहिलाय आणि नंतर 11th टर्म आणि आपल्याला
इक्वेशन मिळालं a प्लस 10d इज इक्वल टू 16. आता नेक्स्ट काय म्हटलेलं आहे त्यांनी 11th नंतर 21th और 21st टर्म. सो देयरफॉर 21st टर्म T21 इज इक्वल टू, आता T21 काय मिळेल याच पद्धतीनं a प्लस 21 मायनस 1 इंटू d. सो देयरफॉर T21 इज इक्वल टू a प्लस 20d. आणि T21 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे किती आहे बघा, 21st टर्म किती आहे, दॅट इज 29. काय दिलेलं आहे 29. देन वी गेट द इक्वेशन a प्लस 20d इज इक्वल टू 29. इक्वेशन नंबर 2. आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि पुढे त्यांनी काय विचारलेलं आहे ते फाइंड आउट करायचं. देन फाइंड द 41th टर्म ऑफ एन एपी. कोणत्याही एपीचं टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, तर आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजे. कोणत्या, त्या एपीचं फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स जर माहित असेल तर ती अख्खी एपी, पूर्ण एपी आपण लिहू शकतो. और त्या एपीचं कोणतंही टर्म आपण फॉर्म्युला वापरून काढू शकतो. आणि तो फॉर्म्युला कोणता आहे, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग आता a अँड d फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे हे दोन इक्वेशन आहेत आणि असे इक्वेशन आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आता इथं सिंपल काय करता येईल बघा, a प्लस 10d इज इक्वल टू 69 ही व्हॅल्यू आपण काय करूया, इक्वेशन 2 मध्ये पुटअप करूया. बघा, so therefore a plus 10d is equal to 16. so therefore a is equal to काय येईल, a ला आपण तिथंच ठेवला आणि 10d राईट साईडला घेऊन गेलो. 16 मायनस 10d, a plus 10d is equal to 16. so therefore a is equal to 16 minus 10d. आणि ही व्हॅल्यू पुट a is equal to 16 minus 10d in इक्वेशन 2. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये ऍड करूया, ठेवून पुटअप करूया. किंवा तुम्ही काय करू शकता, आणखीन सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 असं जरी केलात तरी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. बघा, a प्लस 20d इज इक्वल टू 29, a प्लस 10d इज इक्वल टू 16. बघा, इक्वेशन 2 आहे, इक्वेशन 1 आहे आणि या 2 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट करताना साइन चेंज होतील, a मायनस a कॅन्सल होतील. 20 मायनस 10 10d आणि 29 मायनस 6 9 मायनस 6 हाऊ मच 3 and 2 minus 1 1 and d is equal to 13 upon 10. we get d is equal to 1.3. बघा, या पद्धतीनं सुद्धा आपल्याला हे दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन ज्या पद्धतीनं आपण सॉल्व्ह केलं होतं त्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येईल. बट आता मी इथं काय करतोय, a प्लस 10d इज इक्वल टू 16 फर्स्ट इक्वेशन आहे, इथं व्हॅल्यू तयार करून घेतो. a प्लस 10d इज इक्वल टू 16. सो देयरफॉर a इज इक्वल टू 16 मायनस 10d. ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 2 मध्ये पुटअप करायची आहे. मग आता व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय मिळेल, सो देयरफॉर बघा, a च्या जागी काय लिहिणार आपण, 16 मायनस 10d. 16 मायनस 10d इज इक्वल टू प्लस 20d इज इक्वल टू 29. जिथं a दिसणार आहे त्या a च्या जागी कोणती व्हॅल्यू पुटअप करायची आहे, 16 मायनस 10d. 16 मायनस 10d, 16 मायनस 10d पुटअप केलं. आता 16 राईट साईडला घेऊन गेलो आपण, 29 मायनस 16 होतील आणि 20d मायनस 10d 10d. 29 मायनस 13, 29 मायनस 16 वी गेट 13 10d. सेम असंच आलं का नाही बघा. सो देयरफॉर d इज इक्वल टू
13/10. So therefore D is equal to 1.3. म्हणजे एपीचं कॉमन डिफरन्स मिळालं. D is equal to 1.3. आता या D ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूया. पुट D is equal to 1.3 in इक्वेशन 1. चला 1 मध्ये व्हॅल्यू पुटअप करा. A प्लस 10 इंटू D ची व्हॅल्यू 1.3 इज इक्वल टू 16. A प्लस 10 इंटू 1.3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 13 इज इक्वल टू 16. A इज इक्वल टू 16 मायनस 13. 13 पॉझिटिव्ह राईट साईडला घेऊन जावा, निगेटिव्ह होतील. अँड वी गेट A इज इक्वल टू 16 मायनस 13 3. A ची व्हॅल्यू 3 मिळाली. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. सो देअरफॉर 41th टर्म, 41th टर्म फाइंड आउट करायचं. 41th टर्म that is T41 is equal to A plus n minus 1 into D. 41th टर्म फाइंड आउट करायचं आहे. मग A ची व्हॅल्यू किती आहे. A ची व्हॅल्यू 3 प्लस 41 minus 1 into D ची व्हॅल्यू 1.3. 3 plus 41 minus 1 40 into 1.3 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल. 3 plus 52. बघा 40 into 1.3 0. 13 4 जा 52 आणि एक डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट म्हणजे 52.0 येईल आणि आपण डायरेक्ट 52 लिहिलेलं आहे. आणि या दोघांचं सम केलं. सो देअरफॉर T41 is equal to 52 plus 3 that is 55. हे तुम्हाला इथं खाली लिहायचंय आणि लास्टला इनवर्ड लिहा. सो देअरफॉर 41th टर्म ऑफ एन AP इज 55. घेऊ शकता. ओके, राईट डाऊन करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल बोर्ड स्वच्छ करेपर्यंत तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल वाचा. 9th एक्झाम्पल, 9th का 8th, सॉरी 8th एक्झाम्पल वाचा. एक्झाम्पल नंबर 8. आता 8th एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. एपी दिलेला आहे 11,852. इन दिस एपी which term is number -151. म्हणजे आपल्याला गिवन एपी काय काय दिलेलं आहे. गिवन एपी दिलेला आहे 11,852 and so on. आणि मग nth टर्म कोणतं दिलेलं आहे. -151. which term is number -151. म्हणजे ते नंबर कितव्या नंबरला आहे. म्हणजे हे nth टर्म दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता सो देअरफॉर फर्स्ट टर्म A इज इक्वल टू किती आहे बघा 11. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू T2 minus T1.
8 minus 11, next term minus before term. 11, 8 minus 11. मग 8 मधून 11 सबट्रॅक्ट केलं, -3. D ची व्हॅल्यू -3. अँड TN ची व्हॅल्यू दिलेली आहे -151. TN हे TN आहे, हे काय आहे TN. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, N इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आता फॉर्म्युला यूज करा. nth टर्म ऑफ एन एपी, nth टर्म ऑफ एन एपी काय फॉर्म्युला, Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. व्हॅल्यू पुटअप करा. Tn ची व्हॅल्यू किती आता, बरेच जण गोंधळून जातात, इथं व्हॅल्यूज पुटअप करत नाहीत, मग यांची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात. तसं नाही, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे या गोष्टीकडे आपलं लक्ष जास्त पाहिजे. TN दिलेलं आहे. TN किती दिलेले आहे, -151. A ची व्हॅल्यू आहे 11 प्लस n ॲज इट इज, बिकॉज n आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. n ॲज इट इज -1 इंटू डी ची व्हॅल्यू आहे -3. -151 इज इक्वल टू 11 प्लस -3 इंटू n, -3 इंटू n, -3n, -3 इंटू 1, निगेटिव्ह काय होतील, +3. आता हे -3n टर्म आपण लेफ्ट साइडला आणूया, ते होतील पॉझिटिव्ह. 11 ॲज इट इज प्लस 3 ॲज इट इज, आणि -151 आपण राईट साइडला घेऊन गेलो तर काय होईल, +151. आता असं जे सिम्प्लिफिकेशन आहे हे प्रत्येक जण वेगवेगळ्या मेथडने करतं. काही जण 3n तिथंच राईट साइडला ठेवतं आणि नंबर सगळे लेफ्ट साइडला घेतात. मी -3n लेफ्ट साइडला का घेतलं, तर हे निगेटिव्ह जे आहेत ते काय होतील, पॉझिटिव्ह होतील. 11 प्लस 3 प्लस 151, हाऊ मच, ॲड 1 प्लस 3 प्लस 1 दॅट इज 5, 5 प्लस 1 6 and 1 as it is 165. 11 plus 3 plus 151 होतील किती, 165, 3n. So therefore n is equal to 165 divided by 3. 3 and n मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, 3 राईट साइडला घेऊन गेलो आपण, डिवायडेड होतील. 3 1 जा 3, 3 5 जा 15, 1 एक शिल्लक राहिले इथं 1 आणि 5 घेतलं 15, 3 5 जा 15, we get n is equal to 55. So therefore 55 term is, सॉरी आपल्याला काय म्हटलेलं आहे, -151 is which term? So therefore -151 is 55th term of an AP. आपल्याला जे एपी दिलेलं आहे त्या एपीचं हे कितवं टर्म आहे, तर 55th टर्म आहे. त्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, 9th एक्झाम्पल. नाइन्थ एक्झाम्पल वाचा. इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 5. आता अशा टाईपचं क्वेश्चन आपण 6th नंबरचं क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं होतं, तसंच इथं आपल्याला हे 9th नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. काय काय दिलेलं आहे बघा. 10 to 250, 10 to 250 याच्यामध्ये 4 ने डिव्हिजिबल असणारे नंबर. पहिल्यांदा 10 to 250 पर्यंतचे नंबर कसे असतील, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, so on and last number 250. हे नंबर्स आहेत.
आता या नंबर्स मधले कुठले नंबर्स घ्यायचे आहेत आपल्याला, तर 4 ने डिव्हिजिबल असणारे नंबर. मग आता 10 ला 4 ने डिवाइड करता येईल का बघा, नाही. 11 ला नाही. 12 हे दोन्ही डिव्हिजिबल नाहीत, कम्प्लिटली डिव्हिजिबल नाहीत. बट 12 ला 4 ने डिवाइड करता येतं. 4 3 जा 12, 4 त्रिकम 12. ओके, म्हणजे 12 आपण डिव्हिजिबल बाय 4. नेक्स्ट काय मिळेल, 16. नेक्स्ट काय मिळेल, 20. नंतर 24, 28. या पद्धतीने नंबर्स मिळतील. आणि लास्ट नंबर कोणता आहे, 250. आता 250 ला 4 ने डिवाइड करता येतं का, किंवा डिव्हिजिबल आहे का 250, तर नाही. बघा नीट लक्ष द्या. 250 डिवायडेड बाय 4. 4 6 जा 24, 4 2 जा 8 and 2 रिमाइंडर. म्हणजे या ठिकाणी रिमाइंडर आपल्याला 2 मिळतं. म्हणजे 250 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. मग याच्या अगोदरचा नंबर असणार आहे, कोणता असणार आहे, तर बघा रिमाइंडर 2 आहे. यातनं आपण जर 2 सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय मिळेल, 248. आणि 248 डिव्हिजिबल आहे. म्हणजे याच्या अगोदरचा नंबर कोण असणार आहे, 248. 248 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. मग 10 and 250 यांच्यामध्ये असणारे 4 ने डिव्हिजिबल असणारे असे नंबर्स आपल्याला सिक्वेन्सच्या टाईपने लिहिता येतील. बघा, म्हणून फर्स्ट सेंटेन्स काय असणार आहे क्वेश्चन आन्सर मध्ये आपलं, बघा, नंबर्स which are divisible by 4 from 10 to 250 as below. काय सेंटेन्स बघा, द नंबर which are divisible by 4, divisible by 4 म्हणलेलं आहे, by 4 from 10 to 250. मग 10 to 250 मध्ये डिव्हिजिबल असणारे कोण कोण आहेत बघा, 12. नेक्स्ट नंबर 16. नंतर काय मिळेल, 20, 24 अँड सो ऑन. केल्यानंतर लास्ट नंबर आपल्याला मिळेल 248. हे लक्षात आलं सिक्वेन्स आपण जे लिहिलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे सिक्वेन्स मिळाला. आता हे सिक्वेन्स अगोदर आपल्याला प्रूव्ह करायचंय, हे एपी आहे हे प्रूव्ह करायचंय. सो देअरफॉर आता डायरेक्ट लिहूया, कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू T1 T2 लिहायची काय आवश्यकता नाही, आणि लिहिलं तर काय बिघडत नाही. कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 16 minus 12 इज इक्वल टू 4. नेक्स्ट 16 minus 12 झाला, आता 20 minus 16 is also 4. नेक्स्ट 24 minus 20 is also 4. 24 minus 20. So therefore common difference D is equal to 4. आपल्याला D ची व्हॅल्यू काय मिळाली, 4 is constant. हे माहिती is constant. So therefore 12, 16, 20, 24, 248 is an AP. म्हणजे हे जे सिक्वेन्स मिळालेलं आहे, हे सिक्वेन्स एपी आहे. हे सिक्वेन्स आहे इथं सध्या, आणि नंतर कॉमन डिफरन्स आपण शोधलं, फाइंड आउट केलं, आणि ते कॉन्स्टंट मिळालं, म्हणून हे काय आहे, एपी आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, हे किती जण आहेत, हाऊ मेनी टर्म्स, हे किती जण आहेत हे फाइंड आउट करायचं, म्हणजे एन फाइंड आउट करायचं आहे. सो देअरफॉर फर्स्ट टर्म A is equal to 12, D is equal to 4, common difference
Tn is equal to 248 and n is equal to question mark. n आपल्याला फाइंड आउट करायचे, कारण इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 5. हाऊ मेनी म्हणजे हे किती जण आहेत, हे 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीने हे किती जण आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे n फाइंड आउट करायचं आहे. सो देअरफॉर nth टर्म ऑफ एन AP फॉर्म्युला यूज करा. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला आहे. आता व्हॅल्यू पुटअप करा. Tn ची व्हॅल्यू nth टर्म 248 इज इक्वल टू A फर्स्ट टर्म 12y प्लस n मायनस 1 इंटू कॉमन डिफरन्स आहे 4. डी ची व्हॅल्यू 4 आहे. सिंप्लिफाय करूया. So therefore 248 12 आपण लेफ्ट साइडला आणले -12 4 इंटू n 4n 4 इंटू -1 -4. 248 -12 किती येतात बघा. 8 - 2 6 4 - 1 3 236 is equal to 4n minus -4 लेफ्ट साइड ला आणूया. +4 4n 236 प्लस 4 किती होतील 240 is equal to 4n. 240 divided by 4 is equal to n. 4 1 जा 4 4 8 जा 4 6 जा 24 and 0. n is equal to 60. म्हणजे किती नंबर्स आहेत, हे किती जण आहेत, तर हे टोटल 60 नंबर्स आहेत. लास्टला इनवर्ड आन्सर लिहा. देर आर 60 नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 which are divisible by 4. असं लास्ट इनवर्ड तुम्हाला लिहायचंय. सो देअरफॉर फ्रॉम 10 to 250 there are 60 numbers, 60 natural numbers which are divisible by 4. अशा पद्धतीनं सॉल्व करायचंय. सिंपल क्वेश्चन आहे. वर्डिंग केअरफुली रीड करा. क्वेश्चन व्यवस्थित जर तुम्हाला अंडरस्टँड झालं, क्वेश्चन अंडरस्टँड होण्यासाठी ते क्वेश्चन 1 टाइम्स 2 टाइम्स 3 टाइम्स तुम्ही रीड करत चला. आणि रीड करत असताना आपल्या या माइंडमध्ये त्याच्याशी पॅरलल कुठला कन्सेप्ट आहे हे सुद्धा आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीने आपण जर थिंकिंग केलं तर असे एक्झाम्पल सॉल्व करणं काहीही कठीण नाही, व्हेरी इझी आहे. आपण 10th एक्झाम्पल कडे जाऊया. 10th एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. इन एन AP, हे नंतर लिहून घ्या तुम्ही. इन एन AP 17th term is 7 more than 10th term. 17th term and 10th term यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन दिलेलं आहे. आता 17th टर्म तुम्ही कसं लिहिणार, P17 and 10th टर्म T10. आणि या दोघांमध्ये रिलेशन काय आहे, या दोघांमध्ये रिलेशन बघा. 17th टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म. कोणापेक्षा, 10th टर्म पेक्षा 7 मोर आहे. म्हणजे T17 इज इक्वल टू 7 प्लस T10.
70th term is 7 more than 10th term. 10th term पेक्षा 7 more आहेत, जास्त आहेत. हे तर तुमच्या रिलेशन लक्षात आलं. या पद्धतीचे एक्झाम्पल आपण सायमल्टेनियस इक्वेशन फर्स्ट चॅप्टर मध्ये पहिले बघितले होते. व्हेरिएबल कसं यूज करायचंय. आता सपोज हेच एक्झाम्पल व्हेरिएबल वापरून जर आपण लिहायचं ठरवलं तर काय करता येईल. 17th term is more than its 10th term. सपोज मग 10th term is equal to x. मग 17th term is equal to काय मिळेल. 7 more than 10th term. 7 plus x मिळेल. हे रिलेशन तुमच्या लक्षात आलं का. T17 is equal to 7 plus T10. हे रिलेशन आहे. 17th term is 7 more than 10th term. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आपल्याला माहित आहे एपीचं nth टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय. Tn इज इक्वल टू ए प्लस. अगोदर ते आपण लिहूया. बघा if A is the first term of an AP, B common difference, so therefore nth term of an AP काय असणार आहे. Tn is equal to A plus n minus 1 into D. So therefore आता बघा पहिल्यांदा 17th टर्म लिहायचं आहे. 17th टर्म is equal to T17 is equal to A plus 17 minus 1 into D. T17 is equal to A plus 16D. T17 term A plus 16D and 10th term T10. आता T10 आपण डायरेक्टली लिहूया. A प्लस इथं काय येईल. 17th टर्म असल्यानंतर 16 मिळालं. मग 10th टर्म असेल तर इथं काय मिळेल 9D. लक्षात आलं का. 17th टर्म A plus 16D and T10 A plus 9D. दोन्ही व्हॅल्यू मिळाले. सो देअरफॉर बाय गिवन कंडिशन काय कंडिशन दिलेलं आहे मगासारखं लिहूया. 17th टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म. ही कंडिशन आहे. T17 is equal to 7 plus T10. So therefore आता T17 ची व्हॅल्यू किती आहे बघा. A plus 16D. 7 plus T10 ची व्हॅल्यू काय. A plus 9D. A दोन्ही साईडला सेम टर्म आहेत. पॉझिटिव्ह साईन आहे. A कॅन्सल होतील. मग आता काय करायला. 16D minus 9D is equal to 7. 16D पॉझिटिव्ह 9 लेफ्ट साइडला घेतले. 9D 16 minus 9 7D is equal to 7. D is equal to 7 upon 7. So therefore D is equal to 1. बघा या एपीचं कॉमन डिफरन्स आपल्याला 1 मिळालं. आता ही व्हॅल्यू आपण याला आपण सेंटेन्स नंबर 1 म्हटलं. हे सेंटेन्स नंबर 2. कुठल्याही एका सेंटेन्स मध्ये आपण ही व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळेल. So therefore put D is equal to 1 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूया डी ची व्हॅल्यू. 1 नंबर सेंटेन्स इथं आहे.
So therefore P17 is equal to A plus D की value 16 into 1. P17 is equal to A plus 16 into 1 16. म्हणजे A plus 16 मिळालं. बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला. इन एन एपी 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स. आपल्याला ते एपी फाइंड आउट करायचं नाही, फक्त कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचंय. त्यामुळं पुढं काही लिहिण्याची आवश्यकता नाही, डायरेक्टली आपण लिहूया. सो देअरफॉर कॉमन डिफरन्स D is equal to 1. फक्त कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचं होतं या एक्झाम्पल मध्ये, आणि कॉमन डिफरन्स किती मिळालं 1. तर या पद्धतीनं जे रिलेशन दिलेलं आहे त्या रिलेशनचा वापर करून आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर याच ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलला जे विद्यार्थी अजून सबस्क्राईब केले नाहीत ते चॅनलला सबस्क्राईब करा. याच ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.